सावकाराने विचार केला, हे जरा येड दिसतंय. म्हणा पैका जर असा घेतला कोणाकडनं उसना तर एवढ्या सहजासहजी कुणी माघारी करतं का? गावकरी, उसने पैसे कोणाला देऊन बघा आणि मागायला जा. ते म्हणतो पाहू 5 तारखेला. तुम्ही 5 तारखेला जा. ते म्हणतो बघू 20 तारखेला. तुम्ही 20 तारखेला जा. ते जर परत पुढच्या महिन्याची तारीख द्यायला लागलं ना तर आपण आवाज चढवायचा, ऐ देतो का नाही? ते म्हणतो चल देत नाही, जा काय करायचं नका हो नका विठ्ठला. बघा ते बोलण्याच्या ओघात काही गोष्टी येतात. आपण काही कोणाला उद्देशून बोलत नाही. तुम्ही उगा पोट करू नका. उद्या आजूबाजूच्या गावात सांगते ती बाई आणू नका. तुकोबारायांकडे बघितलं. सावकारांना आता मात्र ठरवलं फसवायचं. तुकोबाराय निघून गेले. पंचमंडळी गाठली सावकारानं आणि सांगितलं तुकोबारायांनी पैका माघारी केलाच नाही. पैका माघारी केला नाही. तुकोबारायांच्या कानावर बातमी गेली, मी तर पैका दिला. सावकार का पलटला असेल? पंचमंडळींनी बोलावलं. पंचमंडळी विचारतायत, काय तुकोबाराया पैका घेतला होतात का? जी घेतला होता माय बाप. माघारी केलात का? जी केला होता. मग काही लिखापडी, काही कागद? लिखापडी तर झाली नाही, कागद नाही. मग कोणी साक्षीदार? कोणी साक्षीदारही नाही. मान खाली घालायची वेळ आली तुकोबारायांना. पण आता मात्र अचानक मनात आलं आणि सांगितलं, जी एक साक्षीदार होता, एक साक्षीदार होता म्हणे. कोण होता? पंढरपूरचा विठोबा पाटील होता. जे विठोबा पाटील होता, जी होता. जाण बोलवना ना कागद चिकटवला पंढरपुरात. जिथं कुठं पंढरपुरामध्ये विठोबा पाटील असेल, ठरलेल्या दिवशी देहूत हजर व्हा. ठरलेल्या दिवशी देहूच्या मंदिराच्या बंदिस्त प्रांगणामध्ये माणसं जमा होत आहेत, गावकरी जमा होत आहेत. कशाला? भांडणं पाहायला. लोकांना जेवढा कीर्तनाला यायला इंटरेस्ट नसतो तेवढं भांडणं बघायला असतं. गावकरी जमा झाले. सावकारानं यावं. इकडं पंचमंडळी आलेत. इशारत झाली. आता खटल्याला सुरुवात झाली. आवाज दिला गेला, विठोबा पाटील हाजीर हो. गावकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात, कुठं विठोबा पाटील दिसतोय का? सावकार मनातल्या मनात हसतोय, तो येतोच कसला, असा कोणी नव्हताच. आणि इकडे तुकोबाराय हात जोडून देवाची प्रार्थना करतायत, विठोबा वाचव बाबा. आवाज दिला, साथ घालावी ती विठाबाईला. विटेवर उभी असणारी, कटेवर हात ठेवून उभी आहे. ये ग विठाबाई माझे पंढरीच. अर्थात साथ घातली जाते. इथे इशारा झाली, पुकारा दिला जातोय. पहिला पुकारा झाला, दुसरा पुकारा झाला. ऐकायला कोणी तयार नाही. विठोबा पाटील दिसायला तयार नाही. माणसांमध्ये जर आता चर्चेला उधाण आलं, तितक्यात तिसरा आवाज दिला गेला, विठोबा पाटील हाजीर हो. क्षणभर शांतता झाली आणि तितक्यात कुठून तरी पाठीमागून आवाज आला, विठोबा पाटील हाजीर होय,
हातात घुंगराची काठी, डोईला पागोट आणि कमरेला खोवलेला मोरपीस असा सावळा सुंदर इठू पाटील हजर झाला. माणसं पाहतीये विठोबा पाटील आला, विठोबा पाटील आला. पंचमंडळी विचारतात, काय विठोबा पाटील तुम्हीच का? जी म्याच विठोबा पाटील. पंचमंडळी विचारतायत, पैका माघारी केला तुकोबरायांनी तेव्हा तुम्ही होतात का? जी म्या तोच होतो. मग काही लिखापडी काही कागद जे केला होता मग कुठे? याच सावकाराच्या घरी जा आणि त्याच्या ज्या काही कपाटाच्या फाईलींमध्ये ना तिथं शोधा. तुकोबरायांची मोहरही उमटवलेली आहे. माणसं धडली, कागद आणला गेला. किती खरा किती खोटा हे पाहण्यामध्ये पंचमंडळी मशगुल आहेत. सावकार विचार करतोय, मी तर कागद केलाच नाही, कागद आला कुठून? आणि तुकोबराय अजूनही हात जोडूनच उभे, मान खाली घालून देवाची प्रार्थना करत. माणसांमध्ये मात्र आता चर्चेला उधाण. आता कसा सावकार फासला. हातातला कागद खरा खोटा न्याहाळणी करत पडताळणी करत आता मात्र पंचमंडळी खटल्याचा निकाल द्यायचा आणि विठोबा पाटलाचे आभार मानायचे. म्हणून समोर बघतात तो काय, विठोबा पाटील गायब. तो कुठून आला आणि कुठे गेला कळालं सुद्धा. तो असाच आहे. गरज लागली ना भक्ताला तो कुठूनही येतो. ज्याची मदत करायची त्याची मदत करून जातो आणि ज्याचे काटे काढायचे त्याचे काटे बी काढून जातो. मी म्हणत नाही, जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तो येतोच अभंगाचा द्वितीय चरण. कोडे संकट परमार्थातली असू देत नाही तर प्रपंचातली असू देत, प्रत्येक कोडी तो निवारून नेतोच. आणि इतकंच नाही, प्रत्येकाची सोय बघून येतो. कारण आपल्या साध्या चर्मचक्षुंना दिसणारा तो परमात्मा नाही. गीता देवानं सगळ्यांनाच नाही सांगितले. जो त्याचा ऐकतो तो अर्जुन बनतो, बाकी सगळेच दुर्योधन. ज्यानं त्याचं ऐकलं ना तोच अर्जुन झालाय. ऐकावं भगवंताचा प्रत्येक शब्द न शब्द. गीतेमध्ये ना निव्वळ कर्माचा सिद्धांत नाही, नुसता धर्म नाही, मनाचं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता सुद्धा सांगितली. फक्त आम्ही ध्यान देऊन ते ऐकलं नाही. मनाची स्थिरता फार कठीण आहे. बसलेली सगळीच माणसं कीर्तनाच्या निम्न भागापर्यंत उत्तरार्धापर्यंत आता येईस तोर ना कुठे कुठे जाऊन आली असतील मनानं सांगता येत. मन बहुत चंचल आहे आणि त्याच्यातही ते वासनेनं बरबटलेलं असलं ना की मग विचारायलाच नको. ते नामचिंतनामध्ये कधीच रंगणार नाही, कधीच गुंगणार नाही. मग कीर्तन संपलं का त्यांना विचारतं कस काय झालं कीर्तन? काय नाही जावा, डाय लागले कमी झाले. नामचिंतनाची ज्याला आवड आहे ना ती माणसं सवड काढून आपोआप येतात. निमंत्रणाची आमंत्रणाची गरजही भासत नाही. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार भगवंत येतो. कारण आमच्यासारख्यांच्या चर्मचक्षुंना तो दिसणारा नाही. निर्गुण निराकार पद सगुण साकार तरी कळावा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही वर्ण छाया, नाही रूप नाही वर्ण छाया, नाही रूप नाही वर्ण छाया.
पाठीमागची काय वेगळ्या पक्षीचे आहेत का? सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायला. रंग नाही, रूप नाही, निराकार आहे. निराकार आहे तरी पण आम्हाला सापडवणं त्याला भेटणं अशक्य. साधनेला जरी सुरुवात केली ना तरी नाही मिळायचं, आम्हाला नाही मिळायचं. पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून साधना करणारे हिमालयामध्ये अनेक बघायला मिळतील. अन्नही ग्रहण करत नाही, पाणी सुद्धा नाही, हवा भक्षण करून राहतात, त्यांनाही अजून भेटला नाही. मग आपले कीर्तनात जर सांगावं लागतं टाळी वाजवा, चिंतन करा, त्यांना भेटला नाही एवढा साधना करून आपल्याला कधी भेटायचा? सोपं नाही महाराज. निर्गुण निराकार नाही मिळत, पण आपली पण सोय आहे, त्यानं केली आहे. साधू संत मंडळी सुद्धा ना आपल्या आकलन क्षमतेनुसार ग्रंथांची रचना करतात, मांडतात, सांगतात. कीर्तनकाराचं काम पण सोपं नसतंय महाराज. बोलायचं, समोरच्याची भाषा, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची चिंतन ग्रहण करण्याची क्षमता सगळं पाहून बोलायला लागतं. जैसा केला तैसा होय. जिथं जाऊ तिथले नाही का देश तसा वेश. पूर्वी कर्नाटकला गेलं का त्यांची भाषा काही कळायची नाही. आता रात्री कर्नाटकावरूनच आलोय, पण आता जरा थोडं कळतंय. जायला उशीर झाला. पूर्वी ती लोक विचारायची ताई उठ्ठा माडी नाही, तेव्हा काही कळत नव्हतं. आता रात्री उशीर झाला, मग जरा गेल्या गेल्या आम्हीच म्हटलं दादा माडी ना उठ्ठा. तो जरा जिव्हाळ्याचा विषय ना. तिथून कर्नाटक, बेळगाव, अलीकडे आलात कोल्हापूर. कोल्हापूर भाषा बदलते. काय महाराज कवा आलताव, कसं हायसा, जाताय ना वा, शिस्तीत जावा. आदमापूर श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट. बाळूमामांचं सांगणं आहे, करशीला सेवा तर खाशीला मेवा. जो म्हणाल हाय त्याला मी हाय, आणि जो म्हणाल हाय त्याला मी हाय. आदमापुरासनी नाही येता आलो गड्या, येऊ नकासा, पण माझ्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येऊन सेवा करा. उभ्या जलंभर तवा काय कमी पडायचं नाही. मामांचं सांगणं. अलीकडे आलात सोलापूर. चालतंय गी, बोलतय गी, काय आलं काय काय म्हणतो, नंतर थोडंसं की अंगराट. तिकडनं पुढे आलात कापूर होळ पुणे. पुणे तिथे काय उणे, तिथे व्याकरणासहित सगळे शुद्ध होते. काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा घेणार का, यातलंच पाहिजे असं काही, पंप घेणार का. अलीकडे आलात तसंच हायवेने खाली घारगाव वाटाणा आळे फाटा. मग आमचं संगमनेर. संगमनेरला आलात तर आमचं पूर्ण नगरी नाही, आम्ही पहाडी आहे, नगरी मिश्रित. आम्ही असं बोलतो ना जस काय भांडतो समोरच्याशी. काहून आले, काल आले, कुंक गेले, हे संगमनेर आहे. तसंच खाली याल नाशिकला शुद्धच आहे. तसंच इकडं वरती मुंबईकडे जाऊच नका, तिकडं मिश्र जास्त आहे. मैं पाणी भरने को आया पर मेरे को पाणी मिळाच नाही. सरळ धुळेकडे आला, धुळ्याला आलात मग आई राणी वराडी कर्ज खाजो बोलजो पाजो. पोट्टा सणान गाडी चालवता, फपटा नाका जाता परवा अंगाचे. तसंच आणखी पुढे गेलो तर मग खानदेशात कीर्तनाला गेलो. चहा घ्यायची सवय आली. पावशी म्हटलं चहा ठेवा. ते गेलं किचन मध्ये. मी फिरत फिरत पाठी मागावं. तर मला म्हणत होता माय अव बशीले तो हे टोंगळा दुखत्या. मला फक्त बशी शब्द कळाला. मी आपली बशी काढली. मला मावशी बशी. ते मला माय तशी बशी नाही गे, तू खालती बशीले तो हे टोंगळा दुखत्या. जाती बदलतील, भाषा बदलते, पंथ बदलतील, भावना तीच. प्रत्येकाच्या सोयीनुसार बोलणं बदलणं. भगवंत सगळ्यांच्या सोयीनुसार येतो. सगळ्यांच्या विटेवरती उभा आहे, येणाऱ्या भक्तांची वाट बघतोय. महिने वारी करता वाट बघावी. ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुळवत पंढरपुराच्या दिशेने वार करणे आलो. 3 दिवसांचा मुक्काम पंढरपुरामध्ये घडतो. संत भेटी करता वाखरीच्या दिशेने येणारा मानाच्या पालखा. वाखरीमध्ये घडणारं मोठं रिंगण पाहिलं, अनुभवलं, सोहळा अनुभवला, आणि पुन्हा मानाच्या पालख्या क्रमवार लागतात त्या पंढरपुराच्या दिशेने येण्याकरता. नामदेवराया घेण्याकरता आलेलेच संतांना. आदिशक्ती मुक्ताबाई, श्री चांगदेव, निवृत्तीदादा, जनाबाई, सोपान काका, सगळ्या मानाच्या पालख्या क्रमवार लागतात. शेवट माऊली ज्ञानोबारायांची पालखी आहे. चोपदाराकडनं, माऊली ज्ञानोबारायांच्या चोपदाराकडनं दंड उंच करण्यात आला की सगळ्या मानाच्या पालख्या पुन्हा निघतात त्या पंढरपुराच्या दिशेने. आता पंढरपुरात आलेला वारकरी
वारकरी दर्शन बारीला उभा राहतो. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. आपण वारकरी दर्शन बारीला उभे राहिलो पण एवढ्या सहजासहजी दर्शन नाही. 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करत शेवटच्या फेऱ्याला यावं. ती इमारत पूर्ण करत आली. आता शेवटच्या फेऱ्याला आलोय. थोडंसं अंतर राहिलंय. पांडुरंगाला डोळे भरून बघायचंय. अगदी काही अंतरावरती भगवंत आहे. नजर भरून त्याला बघायचंय. एक एक पाऊल पुढे टाकतोय ते उत्सुकतेनं. नामचिंतन कानावरती ऐकू येतंय. कुठेतरी टाळ चिपळ्यांचं निनाद आहे. कुठेतरी मृदुंगावर पडणारी थाप जो स्वर झंकार निर्माण करते तो कानाला सुखावून जाते. अगदी या नामचिंतनाच्या गजरामध्ये सुरुवात झालेली पावलं पुढे 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 टाकत चाललेली ही माणसं तुम्हाला दिसतील चोखोबराया. नतमस्तक व्हा, दर्शन घ्या आणि पुढे निघा. तुमच्या नजरेसमोर येईल नामदेव राया. नामदेव पारीचं दर्शन घ्या, पुढे निघा. या बाजूला आता मात्र दिसेल गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालात की काही शांतरावर जातात ना जातात तोच तुम्हाला दिसून येईल ती कान्होपात्रा. कान्होपात्रेचं दर्शन घ्या. आता मात्र पुढे निघा. कान्होपात्रेचं दर्शन घेऊन पुढे निघालं की गरुड खांबाचं आलिंगन झाल्याशिवाय देवाचं दर्शन नाहीच मुळे. गरुड खांबाचं आलिंगन झालं, दर्शन घेतलं. आता पुढे निघालात. पुढे निघालात तर काचेमध्ये ठेवलेला ग्रंथ आमच्या नजरेस दिसून येईल. श्री ग्रंथाचं दर्शन घ्या आणि पाऊल पुढे टाका. तेच तुमच्या लक्षात येईल पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार समोर आलंय. तुमची नजर आत आहे. तुमच्या नजरेला दिसतंय माणसं खूप आहेत, गर्दी खूप आहेत. पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकून होतही नाही. ते सिक्युरिटी ढकलण्याचं काम करतेय. आता ही सिक्युरिटी आपल्याला सुद्धा ढकलणार आहे. आपल्याला ढकलणं होण्याआधी त्याला बघायचंय. पाऊल आत टाका. गाभाऱ्यातलं ते वातावरण, ती प्रसन्नता अंतःकरण मोहून घेईल. एक एक पाऊल टाकत पुढे चाललात. आता मात्र विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा तुमच्या नजरेला दिसू लागलेला आहे. विटेवरती उभा आहे. कटेवरती हात आहे. डोक्यावरती राजमुकुट आहे. गळ्यात कंठीहार आहे. तुळशींच्या माळा लोंबतायत. पिवळ्या पितांबरासह पायातली सोन्याची तोडी चमचम करतायत. हातात भरजरी पंचा आहे. त्याच्या सोबत सोन्याचे कडे सुद्धा अगदी सुंदर शोभायमान दिसत आहेत. सोना नानानं अलंकृत आहे. मस्तकावरती गोपी चंदन टिळा रेखाटलेला आहे. त्याच्यासोबत कानातली मकराकार कुंडलं सुद्धा झळकत आहेत. मधोमध बुक्क्याचं बोट आहे त्या गोपीचंदन टिळ्यामध्ये आणि त्यावर सुंदर असं तुळशीपत्र रेखाटलेलं आहे. पिवळ्या पितांबरामध्ये सावळा सुंदर पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुमच्या समोर उभा आहे. डोकं टेकवा आणि दर्शन घ्या पांडुरंगाचं. तो एक क्षण त्याला डोळे भरून बघितलं. आता मात्र असं वाटलं इथून जाऊच नाही. इतकं लावण्य, इतकं सौंदर्य. ब्रह्मदेवांनी ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य निर्माण करायचं ठरवलं होतं ना तेव्हा चंद्रावरची बचकभर माती वापरली होती. चंद्रावरच्या बचकभर मातीनं ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य जर तयार होत असेल ना तर माझ्या पांडुरंगाच्या मुखावरती लाखो करोडो चंद्रच आहे. वर्णन करावं तितकं कमीच आहे आणि प्रेमही भगवंताचं आमच्यावर खूप आहे. पंढरपूरला गेलात किंवा मंदिरामध्ये गेलात, स्टेटस स्टोऱ्यांना बघितलात, पांडुरंगाच्या मस्तकावरती गोपीचंदन टिळा रेखाटलेला आहे आणि मधोमध बुक्क्याचं बोट आहे. ते बुक्क्याचं बोट त्या गोपीचंदन टिळ्यावरती का दिलं जातं माहितीये? कशा करता? पंढरपुरात वारकऱ्यांना यावं, वाट बघावी
भक्ती देवाची तासन तास उपाशी पोटी भक्त असं ताटकळत उभा आहे. आवडत नाही पांडुरंगाला, नाही आवडत देवाला, पण नाईलाज आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात, वाट बघणं आलंच. आता मात्र सगळे निघून जातात. रात्रीच्या प्रहराला शांतता आहे. झाडलोट केली जाते, बाजूला लावली जाते, शेजारती केली जाते, देवाला निजवलं जातं, पण निजत नाही पांडुरंग. नाही झोपत तो सगळ्याला झोपी लावतो आणि मग विटेवरनं खाली येतो. आणि दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची धूळ झाडून लोटून बाजूला लावलेली असते. त्यातनं एक बोट उचलतो आणि स्वतःच्या मस्तकावरती लावतो. काय प्रेम असावं पांडुरंगाचं. आपल्या पायाची धूळ देव स्वतःच्या मस्तकाला लावतो. देवा इच्छी राजा चरणाची माती, देवा इच्छी राजा चरणाची माती, देवा इच्छी राजा चरणाची माती, देवा इच्छी राजा चरणाची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देवा इच्छी राजा चरणाची माती, देवा इच्छी राजा चरणाची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देवा इच्छी राजा चरणाची माती, देवा इच्छी राजा चरणाची देवानं सुद्धा इच्छा करावी. एवढं प्रेम भगवंताचं पांडुरंगाचं आमच्यावरती आहे आणि आहेच आहे. तो कधी काही मागत नाही. प्रेम त्याला म्हणावं जे काही न मागता, कुठली अपेक्षा न ठेवता सर्वस्व अर्पण करेल. विनाकारण समोरच्याकडनं अपेक्षा ठेवाल तर दुःख प्राप्ती होईल. मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन याच्या नंद माझा. कधी गेलात काशीला तर काशीवरून आल्यानंतर माउंद करावं लागतं. नर्मदा परिक्रमेला गेलात तर आल्यानंतर उद्यापन विधी करावा लागतो. कधी गेलात बालाजीला तर केस समर्पित करावे लागतात. कधी गेलात जगन्नाथपुरीला तर पात्रावर भोजन नाही, जमिनीवर बसून फरशीवरच भोजन घ्यावं लागतं. पण कधी पंढरपूरला गेलात ना आणि आलात घरी, काही करावं लागलं असं कधी ऐकिवातच आलं नाही. कधी त्याच्या सुवासनी जेव घातला नाही, कधी त्याला कोंबडा नाही, कधी दावत नाही, कधी बकरा नाही. हाँ होत अति बोलून बोलून बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. जेव्हा काही न मागता त्यानं आमच्याकरता एवढं करावं इतकंच नाही, नाही जमत आमच्या चर्मचक्षुंना तर आमची सोय बघून प्रत्येक संकटामध्ये धावून यावं. वर्णन करावं जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या तृतीयाच्या. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. गावे सोय धरून मागे पुढे, देव मागे पुढे. जैसा केला तैसा होय धावे सोय धरून. आमच्या सोयीने एवढा तर तो येतोय, त्याच्याकरता आमच्याकडनं सुद्धा काहीतरी निश्चितपणे घडावं. पण नामचिंतन, कारण दानधर्मासाठी सुद्धा शरीर लागेल, साधना लागेल, दातृत्व लागेल, स्वातंत्र्य लागेल. कारण या कलियुगामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहे, नामचिंतन आणि दानधर्म. दानधर्माकरता सुद्धा काही ना काहीतरी लागेल, पण नामचिंतनाकरता फक्त प्रेम भाव लागेल. म्हणून दोन्ही हाताने टाळी आणि मुखाने चिंतन. हात 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 सगळी मंडळी. आणि एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायचं. विठोबा Oh
ही या व्यासपीठाची ताकद आहे. इथं कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, नाते गोते काहीच नाही. विनेकराच्या पाया पडावं असं म्हणतो. इथं ना कीर्तनात ना कीर्तन करायला नाही, व्यासपीठावर जाणं वक्तव्य केलं त्याला जे अखंड विना घेतात त्यांना, आणि कीर्तनाच्या सुरुवातीला आणि शेवटपर्यंत विना घेऊन जे घेतात त्यांना, हे महत्वाचं स्थान आहे. आणि त्यासह चोपदारांना दंड उंच केला काय कीर्तन बंदच. नामचिंतनाकरता या गोष्टी फार महत्वाच्या, किंवा ही आपली वारकरी परंपरा आहे. आणि खरं सांगते, प्रपंचात वय वाढलं ना का अधिकार कमी होतो, परमार्थात वय वाढू द्या अधिकार वाढत चालतो. आईनं यावं पाया पडावं, सासूनं यावं पाया पडावं, ही वारकरी संप्रदायाची ताकद. इथे कोणी लहान कोणी मोठा नाही. साधू संतांनी दिलेला आशीर्वाद, भगवंतांना दिलेलं दान जर पदरामध्ये पडावं, अर्थात जन्माला यावं ना तर 3 गोष्टी घडल्याच पाहिजे. एक तर प्रपंच नेटकेपणानं घडावा, परमार्थ जिद्दीनं घडावा, नाही तर समाज कल्याण तरी घडावं. सोपं नसतं. एखादं काम करायला घेतलं ना, आडवाटा खूप येतील, अनेक संकट येतील, प्रयत्न सुटू देऊ नका. आणि पहिलं तर मी म्हणेन, पहिलं अपयश आलंच पाहिजे. एका झटक्यात यशस्वी झालात ना तर लोक तुम्हाला नशीबवान समजतील, तुमच्या कष्टाला समजून नाही येणार. पहिलं हे अपयशच असलं पाहिजे. त्यानंतर मात्र या जगामध्ये जगत असताना जगण्याकरता हवी असणारी नीतिमूल्य किंवा युद्ध आम्हाला जिंकताच आली पाहिजे. इथे प्रत्येक जण जिंकतो, हरतो, प्रत्येक जण युद्ध करतोच आहे. स्वतःच्या मनाशी तर कधी आपल्याच माणसांशी. आपलीच असतात जी पाठीवर वार करतात. छातीवर वार करणारा तर अजून जन्माला यायचा. आपल्याला नाही लढता आलं ना तर लढू नका, आपल्याला नाही लढता आलं तर लढू नका, पण कमीत कमी आपल्यासाठी जे लढतात ना त्यांच्यासाठी तरी पाठीशी उभं राहा. एवढी लढाई जिंकली, हत्ती गेलं आणि शेपूट राहिले आता फक्त. एवढी लढाई केली, पण मुंबईपर्यंत जाऊन आलो. आतापर्यंत म्हटलं जायचं मुंबई कोणासाठी थांबत नाही, पण मुंबई फक्त मराठीच थांबवू शकतात, आणि ती भविष्यात सुद्धा थांबणारच. अरे दिल्लीचं हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. का नाही जिंकणार? लढाई जिंकण्यासाठी ना आपल्या माणसांचं बळ असावं. एक जरी माणूस कच्चा पडला ना उपयोग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं हेच हेरलं बरं. जगण्याकरता युद्ध करावंच लागेल, स्वतःशी आणि समाजाशी, तेव्हा आपलीच माणसं येतील जी घात करतील. म्हणून अवघ्या हिंदुस्थानाच्या पाठीवरती अनेक राजे महाराजे होऊन गेले, ज्यांच्या हातामध्ये तलवार होती आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल होती. पण या हिंदुस्थानाच्या पाठीवरती असे 2च राजे होऊन गेले ज्यांच्या हातात तलवार आहे मात्र ढाल पाठीवर आहे. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी. पाठीवरती ढाल आहे कारण माहिती आहे आपले येतील वार करण्याकरता. पण एक सांगू, आपलीच माणसं ज्या वेळेला एकत्र येतात ना तेव्हा या जगामध्ये काहीच अशक्य नाही. नरदुर्ग ज्यांनी जिंकावेत, हे नरदुर्ग जिंकणं सोपं नसतं, पण एकदा ही माणसं आकळली ना तर मग मात्र अवघड आहे. काही असू देत, शक्य झाल्याशिवाय राहत नाही, यश आल्याशिवाय राहत नाही. दक्षिण दिग्विजयाकरता कर्नाटक प्रांतात यावं, आणि कर्नाटक प्रांतीचा तत्कालीन कर्नाटकीचा राजा आणि हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज दरबारी आममध्ये बसले. चर्चेला उधाण आलं, चर्चेला रंगत आली, आणि काही निवडक मावळ्यांसह, काही निवडक सैनिकांसह दरबारी आममध्ये बसलेली ही मंडळी अचानक प्रश्न विचारला जातोय तत्कालीन कर्नाटकीच्या राजाकडनं. कर्नाटकीचा राजा विचारतोय की राजन, राजन हमने सुना है आज आपके पास सब कुछ है, लेकिन आपके पास हाथी क्यों नहीं? सगळं काही तुमच्याकडे आहे, 32 मन सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावरती आरूढ झालात, राजदंड हातामध्ये धारण केलात, अगदीच वर्चस्व गाजवलं, 5ही पातशाया पायाशी आणल्यात, एवढं सगळं मिळवलं, पण तुमच्या राज्यामध्ये हत्ती का नाही? उत्तर तरी काय द्यावं? का आमच्या डोंगरदऱ्यामध्ये हत्ती चालत नाही? जी माणसं कारण देतात ती कधी मोठी होत नाही, आणि जी माणसं मोठी असतात ती कधी कारण देत बसतच नाही. राजेंनी उत्तर दिलं, किसने का हमारे पास हाथी नाही. अरे कुणी सांगितलं तुम्हाला आमच्याकडे हत्ती नाही? आमचा एक एक मावळा 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे. मावळ्यांचं ऊर भरून आलं, राजांनी कौतुक केलं, ऊर भरून आलं, आणि तितक्यात तत्कालीन राजांना विचारावं, अगर ऐसा है तो हमें भी परखना है, हमें भी इम्तिहान लेना है, किस किस्म का हाथी आपके पास है. परीक्षा बघायची.
ठीक आहे, घ्या परीक्षा. नजर फिरवली, एक मावळा नजरेमध्ये भरावा. वेळदार शरीर यष्टीचा भरदार मिशा असणारा, अगदी ज्याच्याकडे बघावं तो वीरता काय असावी हे नजरेनं सुद्धा जाणून घेता यावं असा येसाजी कंक नजरेमध्ये भरावा. आणि येसाजी कंकाची नजर राजांच्या नजरेला भिडू लागली. जेव्हा राजांनी विचारलं, तत्कालीन कर्नाटकीच्या राजांनी विचारलं, ये हमें चाहिए. येसाजी कंकाची नजर जणू राजांच्या नजरेला सांगू पाहत होती, राज काळजी नसावी, विजय आपलाच आहे. दिवस ठरला. गावागावात दंडी पिटवल्या गेली. ज्यांना कुणाला हत्तीची माणसाची झुंज बघायची असेल त्यांनी ठरलेल्या ठिकाणी या. ठिकाण सुद्धा ठरलं. उंच अशी गोलाकार आसन व्यवस्था निर्माण केली गेली. आसन व्यवस्थेवरती माणसं गावाच्या गावा लोटू लागली हत्तीची माणसाची झुंज बघण्याकरता. उंच आसनावरती छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसलेत. कर्नाटकवरांतीचा राजा येऊन बसलाय. इशारा झाली तसा हातामध्ये साखळदंड धरून 100 हपशी एका मदोन्मत्त हत्तीला ओढत खेचत आणतायत. एका हप्त्याचं वर्णन येतं अत्यंत क्रूर आणि पराक्रमी. विचार करा, 100 हपशी एकाच हत्तीला ओढत आणताय. त्या हत्तीची ताकद काय असावी ते आता इतिहासच जाणो. हत्तीने एक झटका दिला, साखळदंड सुटले, मागच्या मागे हपशी पळाले. हातामध्ये तलवार घेऊन येसाजी उभा आहे. आक्रमक पवित्रा घेतला आणि हत्ती धावत निघाला. येसाजी तिथेच उभा. हत्ती धावत पुढे आला. येसाजी तिथेच उभा. हत्तीनं झेप घेतली तसा डाव्या बाजूला चपाईनं उडी मारावी ती येसाजीनं. पुन्हा आक्रमक पवित्रा, हत्ती धावत निघाला. येसाजीनं उजव्या बाजूला चपाईनं उडी मारावी. आता मात्र हत्ती चकवायचं काम सुरू झालं. हत्ती चकवायचं काम सुरू झालं. कारण प्रत्येक युद्ध नेहमी बाहूच्या लढावर लढली जात नाही. काही युद्ध बुद्धीच्या ताकदीवर लढायची असतात. आता मात्र युद्ध जिंकायचंय. थोडासा क्षण राहिलेला आहे. युद्ध जिंकायचंय. सावध हरलं. हत्ती पुढे आला तशी हातातली तलवार चालवली. सोंडेवरती रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. दोरीचं सावट वाजलं. नजरेला काही दिसेना. आसन व्यवस्थेवरची माणसं उभी राहू लागली. अरे गेला वाटतं, मेला वाटतं. येसाजी जगतो तरी कसला गेला मेला. येसाजी मेला म्हणता हातात विजयी तलवार घेत येसाजीनं बाहेर यावं. त्या विजयी रचना करतच हर छत्रपती शिवाजी महाराज की. खरी जिंकण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा लोक आपल्या हरण्याची वाट बघतात. करतो आम्ही हम झाला
क्या बात है. खऱ्या अर्थानं भजनानंद जगण्याची उमेद ज्यांनी द्यावी ते छत्रपती शिवाजी महाराज. नरदुर्ग जिंकले त्यांनी. पण खऱ्या अर्थानं धर्माकरता जगणं महाराजांनी शिकवलं ना. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत कणखर तरी हळवा असं ज्यांचं वर्णन यावं. उभ्या जन्मामध्ये एकही लढाई न हरणारा, रणांगणामध्ये घोड्याला एका पायावरती फिरवणारा आणि धर्माकरता मरावं कसं हे शिकवणारा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला सांगून जातो. धर्माकरता जगावं, धर्माकरता मरावं. आता को धर्म किंवा लक्षणविधीचे उच्चते यादादिरेव धर्म किंवा प्रयोजन बदलत. सध्याच्या काळामध्ये धर्म तरी कुठला? धर्म जात पंथ संप्रदाय नाही. आताच्या काळात जगणं हा धर्म की जेव्हा जाती धर्मा पलीकडे हे जाऊन अंतःकरणातली असणारी माणुसकी असेल, भगवंताविषयीचं प्रेम. मुळातच साधू संत आम्हाला जे काही शिकवतात, साधू संतांनी आमच्यामध्ये दिलेली ताकद की भगवंतापर्यंत पोहोचण्याची, ती तुमच्या आमच्यामध्ये पण निर्माण व्हावी. ब्रह्मज्ञान ज्याला झालं ना तो सर्वश्रेष्ठ मानला जात नाही. ब्रह्मज्ञान त्याला म्हणत नाही ज्याला भगवंत कळाला. ब्रह्मज्ञान त्याला म्हणावं ज्याला कळालेला भगवंत समाजाला सांगता आला. आणि म्हणूनच हे ब्रह्मज्ञानाचं आमच्यापर्यंत येणारं पावित्र्य आम्ही तेवढंच राखावं. आणि पावित्र्य राखत असताना साधू संतांच्या सहवासामध्ये आलं की आता मात्र कशाचं भान उरतच नाही. आठवतो तो फक्त विठोबा आणि त्याच्या भजनामध्ये रंगणं गुंगणं अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे,
उगवे कोडे उगवे 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 उगवे